पालममध्ये विजेचा घातक झटका, तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर. पालम शहर हादरून टाकणारी हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. बालाजीनगर भागातील पानटपरी हलवताना लोखंडी बैलगाडी व वीज तार यांचा संपर्क आला आणि क्षणातच भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने पालम शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेख शफीक शेख मुसा वय 31 व्यवसाय मजुरी राहणार बालाजीनगर पालम यांची पानटपरी लोहा रोड पालम येथे होती. रविवारी ती पानटपरी बैलगाडीत ठेवून घरी नेली जात होती, परंतु टपरी खाली उतरवताना लोखंडी बैलगाडीची दांडी वर गेली आणि तिचा थेट विद्युत तारेला स्पर्श झाला. क्षणभरातच गाडी व टपरीमध्ये प्रचंड विद्युत प्रवाह उतरला आणि गंभीर अपघात घडला. या विजेच्या झटक्याने शेख शफीक शेख मुसा वय 31, त्याचा भाऊ शेख शौकत शेख मुसा वय 40 राहणार बालाजीनगर पालम तसेच त्यांचे मित्र सिद्धार्थ नरहरी वावळे वय 35 राहणार जवळा तालुका पालम यांचा जागीच मृत्यू झाला. तीनही मृतदेह पालम ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेत शेख फरहान शेख मेहबूब वय 16, शेख शाकेर शेख शौकत वय 18 आणि शेख असलम शेख गुड्डू राहणार आयशा कॉलनी पालम हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या लोहा येथील खाजगी साई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एकाच घरातील 2 भावांचा मृत्यू झाल्याने शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान योग्य ती सुरक्षा खबरदारी घेतली असती तर हे बळी वाचले असते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून वीज तारांमुळे उघड्यावरचे प्राणघातक धोके आणि प्रशासनाची बेफिकीर यामुळेच 3 जणांना जीव गमवावा लागल्याची चर्चा गावोगावात रंगत आहे.